डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानाबाबत जी काही प्रशासनाची उदासीनता आहे हे माझ्या लक्षात येत नाही नक्की काय आहे. कारण एका बाजूने त्यांचं असंही म्हणणं आहे का ती जागा मला वाटतं काय ते दान केलेली आहे, ते दान केलेली जागा आम्ही देऊ शकत नाही असाही विषय, कारण ते दान हॉस्पिटलसाठी केलेलं आहे. परंतु तरी सुद्धा आज पुन्हा एकदा तो विषय मी घेईन, नक्की काय अडचण आहे ते समजून घेईन, कारण काहीही करून त्याचा सोक्ष लागला पाहिजे. बरेच दिवस ते उद्यान ते सुशोभीकरणासाठी थांबलेलं आहे. कारण मीही स्वतः बोललेलं आहे का एकदा त्याची एनओसी मिळाली तर मी माझा सुद्धा निधी तिथं देणार आहे. बघितली होती दुर्गाडी किल्ल्यावर नमाज केले जातात, त्या संघाने एक बैठक झाली आणि भाजपने मागणी केली आहे की रस्त्यावर नमाज आणि दुर्गाडी देवीचे मंदिर काही काळ प्रवेशबंदी असते, तो प्रवेशबंदी हटवा, नाहीतर आम्ही हनुमान चालीसा पठण करणार. त्यावर पक्षाची आणि कृती करते. बघा, आपल्या देशात आपण सांगतो सगळे जाती धर्मी आपण एकेपणे राहतो. तर माझं म्हणणं असं आहे प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन करावं, परंतु पालन करताना कधीही सर्वसामान्य ग्रामस्थांना लोकांना त्रास होता कामा नये याचंही पालन करावं. आणि बाकी सण उत्सव जे आहेत तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने मनवावे. कोणी कोणाला विरोध करण्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जसं बोललो की सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही बाबतीत आपल्याकडून त्रास होता कामा नये, मग का कुठल्याही समाजाचा विषय असू दे तेवढं आपण पाळावे. हनुमान चालीसा पठणच्या मुद्द्यावर काय सांगितलं? ते आता हनुमान चालीसा पठण करायचं तर त्याच्यासाठी सरकारची परवानगी का, किंवा त्याच्यासाठी सूचना काय करायची? बरोबर आहे ना, तुम्ही तिथं मंदिरही आहे, मंदिरात जाऊन हनुमान पठण करू शकता. मंदिरात प्रवेशबंदी असते नमाज पठण दरम्यान. हे आता काय आहे, शासनाची ध्येय धोरणं आहेत ना, याच्यातच असं दोन्ही समाजाला दुभागतात. माझं म्हणणं असं आहे का फार पूर्वीपासून अनेक वर्षापासून छत्रपती शिवरायांच्या काळापासून तिथे लोक येतात, हिंदू मुस्लिम दोघे येतात. मुस्लिम त्या बाजूला मुस्लिम बांधव नमाज पडतात, या बाजूला हिंदू बांधव येऊन दुर्गा मातेची पूजा करतात. तर त्यात गैर काय? तर दोघांनी करू दे. नाही काय होते मग एकाला बंदी केल्यानंतर मग त्या बंदीमुळे वातावरण गरम होतं. अरे ऍक्च्युली इथं किती वर्षापासून तुम्ही मला सांगा, आज कल्याण शहरात आमच्या भिवंडी शहरात आम्ही शेकडो वर्षापासून, असं नाही 10-20 वर्षापासून नाही सांगत, 100-150 वर्षापासून आम्ही एकत्र राहतो ना. तर माझं म्हणणं आमच्यात दुरावा तुम्ही करू नका. शासनाने ध्येय धोरणं बदलावी, याच्यात दुरावा करू नये आणि सगळ्यांना ज्याला कोणाला पठण करायचं पठण करू दे, नमाज पडणार नमाज पडते, त्यात काय एवढं मोठं. लोकसभा विकास कामाचा आढावा जसं बाकीचे खासदार घेतात आपण कधी घेणार आहात? भिवंडीच्या विकास कामाचा आढावा आता मला वाटतं गुरुवारी, येत्या गुरुवारी स्टेडियमची देखील पाहणी करणार आहे मी. मीनाताई ठाकरे त्यांची पाहणी करणार आहे. आणि मागच्या आठवड्यात भिवंडी शहरातील जेवढ्याही महानगरपालिकेची शाळा आहेत 54 इमारती आहेत, 54 इमारतींना स्मार्ट स्कूल आम्ही बनवणार आहे. आणि त्याच्यासाठी साधारणतः 250 ते 300 करोड खर्च आहे. आणि ज्याला मुख्यमंत्री महोदयांनी मान्यताही दिलेली आहे. भिवंडीचा वराल देवी तलाव असेल, ज्याच्या सुशोभीकरणासाठी केंद्र सरकारकडून 57 करोड रुपये मंजूर केलेले आहेत. ज्यात 60% केंद्र सरकारने दिले, 20% आमच्या महानगरपालिकेने दिले, 20% सीएम साहेबांनी दिले. तर ह्या ज्या काही भिवंडीच्या, आता मी त्या दिवशी IGMलाही गेलो होतो, IGMला देखील मेडिकल कॉलेज व्हावं. कारण पूर्ण माझ्या लोकसभेत एवढ्या वर्षात मेडिकल कॉलेज नाही. आता आमच्याकडे IGMचं असं आहे की 100 बेडचं आता आहे, 100 बेडचं वर बनतं आणि बाजूला केंद्र सरकारच्या माध्यमातून एक 200 बेडचं हॉस्पिटल बनतं. तर त्याच्यामुळे साहजिकच 400-450 बेडचं जे मेडिकल कॉलेजसाठी आवश्यकता आहे, त्यामुळे मी तशी मागणी केलेली आहे. आणि त्याच्यासाठी 10-11 एकर जागा जी आणखी पाहिजे, जी कमीत कमी 5 किलोमीटरच्या अंतरातली असेल, तर त्या जागेचं देखील आमचा तपास चालू आहे. मी महापौर साहेबांशी बोललो, आयुक्त साहेबांशी बोललो, आमदार महेश चौगुले साहेबांशी बोललो. आणि मला वाटतं लवकरात लवकर ती जागा देखील उपलब्ध झाली तर आपण मेडिकल कॉलेजसाठी परमिशन देऊ. कल्याणचा तुमचे सहकारी म्हणजे शिक्षण खासदार तिघा जिल्ह्यांना खासदार रत्न पुरस्कार दिला, त्यावर तुमचे काय? अभिनंदन. जे खासदार चांगले काम करतील आणि त्या खासदारांचा जर खासदार रत्न म्हणून सन्मान झाला आणि तो व्हायला यावा. जे चांगले काम करतात, पक्ष कुठलाही असू दे, पण जे खासदार चांगले काम करतील त्यांचा सन्मान गौरव व्हायला हवा. कारण त्यांच्या ती कामाची पोचपावती तेवढी द्यायला पाहिजे. कल्याण पश्चिमच्या लोकांची अशी तक्रार आहे की आपलं कार्यालय नसल्यामुळे खासदारांपैकी कधी भेटायचं तर दोन्हीला जायला लागतं. कार्यालय म्हणून मी रेस्ट हाऊसला येतो, कारण हे तुमचंच कार्यालय आहे, शासनाचं कार्यालय आहे आणि हे आपल्या सगळ्यांचं आहे. म्हणजे स्वतःचं वैयक्तिक जरी असलं तर शासनाचं आहे आणि म्हणून मी शासनाच्या कार्यालयात येऊन बसतो. पण ठीक आहे, तो विषय लवकर संपून जाईल. मोहने कब्रस्तानचं जी समस्या आहे
अधिकाऱ्यांनी तो अनेक वर्षापासून करत